शेअर मार्केटच्या नावावर 31,35,000 रुपये ऑनलाईन फसवणूक प्रकरणात 10 आरोपींना अटक। पोलीस स्टेशन परतवाडा येथील फिर्यादी नामे आशिष महादेवराव बोबडे वय 44 वर्ष राहणार घामोडिया प्लॉट परतवाडा यांना फोर्थ इंडिया स्टॉक मार्केट ॲनालिसिस अँड लर्निंग या नावाने इन्व्हेस्टमेंट करण्याकरिता व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करून त्या ग्रुपमध्ये फिर्यादीला असं भासवलं की फोर्थ इंडिया स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवून पैशाची गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर परतावा मिळतो असं भासून फिर्यादीला सदर ट्रेडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमिष दाखवून ऑनलाईन www.hightrade.in या लिंकद्वारे लॉगिन आयडी व पासवर्ड बनवण्यात आला। त्याद्वारे फिर्यादीला एकूण 31,35,000 रुपये गुंतवणूक करण्यास सांगून फिर्यादीसोबत आर्थिक फसवणूक करण्यात आली। अशा मजकुरावरून पोलीस स्टेशन परतवाडा येथे अपराध क्रमांक 145/2024 कलम 417, 420, 473 भारतीय दंडविधान सह कलम 66 माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला। सदर गुन्ह्यात तांत्रिक बाबींचे विश्लेषण केले असता असे लक्षात आले की आरोपी वेगवेगळे मोबाईल वापरत असून कॉलद्वारे आपापसात संपर्क करून तपास यंत्रणेची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवले होते। सदर बँक खात्यांनी साखळी जोडून आरोपीने विविध बँक खात्यांमध्ये पैसे पाठवल्याच्या तपशिलाची माहिती घेऊन प्रथम जिल्हा जांजगीर रायपूर राज्य छत्तीसगड येथून 4 आरोपींना अटक करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशी दरम्यान आणखी काही सुगावा मिळाल्यानं उर्वरित आरोपींना पकडण्याकरिता 10 मे रोजी पोलीस पथक छत्तीसगड राज्य येथे रवाना होऊन आरोपी रितेश अरुणकुमार अजगले वय 24 वर्ष, मायकल खेमलाल साहू वय 24 वर्ष, रवींद्र राजेंद्र यादव वय 29 वर्ष, अमन हरपाल व पिता महादेव हरपाल वय 38 वर्ष, शैलेंद्र सिंग नारायण सिंग चौहान वय 35 वर्ष, दिगंत शशिकांत अवस्थी वय 38 वर्ष असे एकूण 6 आरोपींना पकडण्यात आले। तसेच सदर आरोपींकडून IDFC बँकेचे 3 स्टॅम्प, प्रोप्रायटर स्टॅम्प, सरपंच ग्रामपंचायत स्टॅम्प, HDFC बँक, ॲक्सिस बँक, ESAF बँकचे एकूण 17 डेबिट कार्ड, HDFC ICICI, SBI, RBC, इंडसंड, ESAF, IDFC असे वेगवेगळ्या बँकेचे एकूण 74 चेक, एकूण वेगवेगळ्या बँकेचे 60 पासबुक व 1,02,000 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। गुन्ह्यातील तपासात आरोपींनी वापरलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये सुमारे 70 लाख रुपये गोठवण्यात आले। तसेच आरोपी यांनी आभासी चलनमध्ये देवाणघेवाण केल्याचे तपासात पुढे आले आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा।